नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन वाईस 24 न्यूज. आवाज तुमचा बातमी. आपण आज बोलणार आहोत की देगलूर बिलोली विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला धक्के बसत आहे. त्यामध्ये अनेक जणांचा पक्षप्रवेश महायुतीमधल्या अनेक घटकाच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे गटामध्ये जात असेल किंवा अजितदादा पवार गटामध्ये अनेक जणांचं त्या ठिकाणी पक्षप्रवेश सोय होत आहेत. तर त्यामध्ये काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे याची शिवसेना असेल की महाविकास आघाडी यांनी याच्यावरती विचार मंथन करणार आहेत का? एकूणच अनेक जे पक्षातले पदाधिकारी हे भारतीय जनता पार्टीमध्ये असेल किंवा महायुतीमधल्या अनेक घटकपक्षामध्ये जात आहेत. त्यामुळं त्यांना चिंतन करण्याची गरज आहे अशी एकूण चर्चा वर्तवली जाते देगलूरमध्ये. तर त्यामध्येच आपण देगलूर बिलोली विधानसभेमधला जे काँग्रेस कमिटीकडून निवृत्ती कांबळे यांना महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आलं होतं. त्यांना कमी मते मिळाले असली तरीही पण आता चोरीच्या 70 मतांनी जितेश रावसाहेब मतांकडून निवडून आले होते. त्याच पद्धतीनं या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेस या ठिकाणी चांगली भूमिका पार पाडायला कुठेही दिसत नाही आणि त्यांचं कोणत्या पक्षाचे बांधणी होताना किंवा पक्षाचं वाढीसाठी त्यांनी काम करताना कोणताही पदाधिकारी या ठिकाणी दिसून येत नाही. तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर महायुती आघाडीमधले अनेक जे पक्ष आहेत त्यांचे अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे त्यांचं जे काही सभासद नोंदणी आहे किंवा भारतीय जनता पार्टीचं सभासद नोंदणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आता त्याच्या पक्षाचं संघटनाचं बांधणीचं काम पक्षाचं करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून मात्र असं कुठेही होताना नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा देगलूर बिलोली विधानसभेत जर बघितलं आणि देगलूरचा जर विचार केला तर या ठिकाणी असं कोणतीही कृती या ठिकाणी होताना काँग्रेसकडून बघायला मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक जण काल परवाच जितेश रावसाहेब बांधवकर यांच्या नेतृत्वाखाली अशोकराव चव्हाणांना नांदेडला आणि त्याच दिवशी देखील अजित पवार देखील यांनी अनेक जणांना तिथं पक्षप्रवेश नांदेड येथे दिला होता. तर त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. त्यामध्ये देगलूर बिलोली विधानसभेला या ठिकाणी मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतं. त्याचं आत्मचिंतन या ठिकाणी देगलूरचे काँग्रेस कमिटीचे आणि इथले उमेदवार हे करणार आहेत का? काही उमेदवार तर इच्छुक उमेदवार तर आता कुठं गायब झालेत हे आपल्याला बघायला मिळत आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये काँग्रेस याचं आत्मचिंतन करून नवीन तरुणांना किंवा दुसऱ्यांना ज्याप्रमाणे काँग्रेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जसं त्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदल आहेत त्याच पद्धतीने इथले जिल्हाध्यक्ष असेल किंवा इथला तालुका अध्यक्ष असेल किंवा शहर अध्यक्ष बदलणार आहेत का? आत्मचिंतन करणार आहेत का? आणि दुसऱ्याला संधी या ठिकाणी मिळणार आहे का? नेमकं काय करणार आहे काँग्रेस पार्टी? आणि या ठिकाणचे खासदार रवींद्र चव्हाण हे आता काँग्रेसकडून निवडून आलेले आहेत. तर त्यामुळं ते आता कशा पद्धतीनं पक्ष संघटनाचं मजबूतीनं काम करणार आहेत हे काही दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे. तर या आजच्या संदर्भात आपण बोलायचं गेलं तर देगलूरमध्ये काँग्रेस कमिटीचं जे काही मुख्य कार्यालय आहे ते गांधीपुतळा येथे आहे देगलूरमध्ये. त्या गांधीपुतळ्याचं कार्यालय अक्षरशः धुळकात पडलेलं आहे. त्या ठिकाणी कोणताही पदाधिकारी अनेक दिवसापासून निवडणुका झाल्याच्या दिवसापासून एकही तिथं माणूस जाताना दिसत नाही. अनेकामध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणात होत आहेत की त्या ठिकाणी कोणताही पदाधिकारी येत नसल्या कारणाने काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा फटका बसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल त्यामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. कारण का त्यांचं कामच कुठं होत नसल्या कारणाने किंवा त्यांचे पक्षाचं काम कशा पद्धतीनं करावं त्या संदर्भात ते कुठे एकत्र दिसत नाही. त्यामुळं काही दिवसामध्ये नेमकं अजून तरी महायुतीच्या घटक पक्षामधले अनेक जण काँग्रेसला सोडून रामराम करून जाणार आहेत का अशी एक शक्यता वर्तवली जाते. तर दुसऱ्या बाजूला महायुती सरकार या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत आहे असं म्हणून अनेक जणांना आमिष दाखवून या ठिकाणी महायुती घटक पक्षामध्ये अनेक जणांना प्रवेश दिला देखील जात आहेत. तर अनेक माजी खासदार नांदेड जिल्ह्यातील भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील आता घड्याळ हाताला बांधणार आहे अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. आणि त्यांचं काल परवाच आपण त्याची बातमी देखील ऐकली होती की ते देखील आता राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार गटामध्ये जाणार आहेत. तर नेमकं चाललंय तरी काय? महायुतीमधल्या जे काही आघाडी आहे त्या आघाडीमधल्या अनेक बडे नेते देखील आता या महायुतीच्या आघाडी पक्षातील अनेक घटक पक्षामध्ये जाऊन त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीनं काम होईल त्या पद्धतीनं त्यांनी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या सीट कशा पद्धतीनं फिक्स करायचे आहे त्या पद्धतीचं काम चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस किंवा राष्ट्रीय एनसीपी शरद पवार गट असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आत्मचिंतन त्यांचं काम कुठेही होताना दिसून येत नाही. आणि कोणतंही एकच आंदोलन ते मागे नांदेडला रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. तर अशा अनेक मुद्दे जनतेचे प्रश्न अनेक आहेत या ठिकाणी. तर देगलूर तालुक्याबद्दल संदर्भात विचार केला तर या ठिकाणी कशा पद्धतीनं तिथल्या तालुका अध्यक्ष असतील किंवा शहर अध्यक्ष असतील की त्यांची नव्यानं बॉडी होणार आहे का? पुन्हा का त्यांना नवीन युवकांना संधी देणार आहे का? पुन्हा तेच चेहरे ठेवून या ठिकाणी जे गरजू कार्यकर्ते आहेत त्यांना कुठं तर डावळ्या जात आहे का अशी देखील चर्चा उरतली जात आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये
काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं कोणाकोणाला जबाबदाऱ्या देणार आहे का पुन्हा तेच बॉडी तशा पद्धतीनं काम करणार आहे का निवडणुकामध्ये विजय न झाल्यामुळं त्यांचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं काम केलं नसल्यामुळं त्यांना कुठंतरी दुसरे पद वगैरे देणार आहेत का अशी देखील चर्चा वर्तवली जात आहे। मात्र या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीमधला मोठा पक्ष आहे। या ठिकाणी त्याच उमेदवाराला निवर्ते कांबळे यांना या ठिकाणी उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली होती, मात्र ते कुठेही सक्रिय या ठिकाणी अनेक जनतेचे जे प्रश्न आहेत किंवा देगलूर बिलोली विधानसभेमध्ये अनेक जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर कुठे त्यांनी प्रकाश टाकताना दिसून येत नाहीत। आता अधिवेशन देखील चालू आहे, त्या ठिकाणी जितेश रावसाहेब अंतापूरकर हे कशा पद्धतीनं देगलूर बिलोलीच्या जनतेसाठी विकासासंदर्भामध्ये तिथं त्यांनी ते पाठपुरावा करणार आहे। त्या ठिकाणी त्यामध्ये कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे असेल किंवा बेरोजगारांचे प्रश्न असेल, अनेक जणांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत देगलूर बिलोली विधानसभेमधले ते या ठिकाणी मांडणार आहेत का, रेल्वेचा मुद्दा असेल किंवा लेंडीचा प्रकल्पाचा मुद्दा असेल, या संदर्भात जितेश रावसाहेब अंतापूरकर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी भूमिका घेणार आहे त्या अधिवेशनमध्ये। तर दुसऱ्या बाजूला भूमिका घ्यायला भाग पाडण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून महाविकास आघाडीमधले कोणते पक्ष या ठिकाणी त्यांना विचारणार आहेत किंवा त्यांच्यासाठी आंदोलन करणार आहेत का हे येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे। तर विरोधी पक्षनेता म्हणून आता सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही या ठिकाणी ते विचारणारच आहोत। अनेक आमदार असेल किंवा खासदार असेल, आम्ही त्यांना अनेकदा इथं देगलूरला आले असेल किंवा नांदेडला आले असेल, आम्हाला ज्या पद्धतीनं हे होईल आम्ही त्या पद्धतीनं रिपब्लिक 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही ते रोखठोकपणे विचारत आहोत आणि त्यांच्याकडून सकारात्मक पद्धतीनं उत्तर येत आहेत। मात्र काही दिवसामध्ये बघावं लागणार ते कशा पद्धतीनं ते काम करणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर महाविकास आघाडीचे अनेक जणांचे प्रश्न आहेत, अनेकही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि या ठिकाणी अवैधरित्या प्रमाणे अनेक अवैध धंदे देखील देगलूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये सर्रास चालू आहेत। त्यावर महाविकास आघाडी असेल किंवा इथल्या महायुती सरकारने कशा पद्धतीनं काम करणार आहेत आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे देगलूर बिलोली विधानसभा किंवा देगलूर शहर जे आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करून या ठिकाणी या शहराचा आणि या देगलूर तालुका विधानसभेचं विकास करणार आहेत हे येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे। तर काही जे इच्छुक उमेदवार होते ते आता कुठं गायब झालेत, अनेक जण निवडणुका असल्या की कामाला येतात पण मात्र जेव्हा निवडणुका संपल्या की कुठं गायब होतात अशी देखील चर्चा सध्या आपल्याला ऐकायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला सुभाष साबणे देखील माजी आमदार ही अनेक दिवसापासून देगलूरमध्ये सक्रिय नाहीत, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे देखील या ठिकाणी कुठे काम होताना दिसून येत नाही। मात्र दुसऱ्या बाजूला जे काही पक्ष म्हणजे अपक्ष उमेदवार होते ते देखील आता कुठंतरी आपल्या मायदेशी परतल्यासारखंच असं दिसून येतं की ज्या ठिकाणी ते मुंबईहून आले होते मात्र त्यांनी आता कुठेही जनतेसाठी काम करताना दिसून येत नाहीत। तर हे येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे की इलेक्शन आल्याच्या नंतरच हे उमेदवार देगलूरकडे हे राखीव शीट होती, त्यामुळे या ठिकाणचा विकास करण्यासाठी जे अनेक आमिष दाखवण्यात आले होते त्या आमिष आता पूर्ण होणार आहे की नाही, कारण का यांनी पाठपुरावा केला तर विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी त्यांची भूमिका महत्त्वाची होती पण ते आता कुठेही इथं आपल्याला बघायला मिळत नाही किंवा त्यांच्याकडून कोणतं आंदोलन असेल किंवा कोणतं कशा पद्धतीचं एखाद्या विकास कामासंदर्भात निवेदन त्यांनी कुठे देताना दिसलेलं नाही। त्यामुळं या ठिकाणी महायुती आघाडीमधील जे काही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी विजय मिळाला आहे 44,000 मतांनी, हे कुठंतरी चिंतनाचा विषय या ठिकाणी महाविकासाला येणाऱ्या दिवसामध्ये चिंतन करण्याची गरज आहे। या ठिकाणी एवढ्या मोठ्या मताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवडून गेल्याच्या नंतर काँग्रेसला आणि किंवा त्याच्यामधले जे काही घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले त्यांनी चिंतन करण्याची गरज आहे। अनेक पक्षामधले पदाधिकारी यांनी सोडून महायुती आघाडीमधल्या अनेक घटक पक्षामध्ये जात आहेत, त्यामुळे त्यांना चिंतन करण्याची गरज आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकांना समोर जाताना यांना या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणात तुमचे काही मुद्दे असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण उद्याच्या भागात बघणार आहोत की कशा पद्धतीनं देगलूर बिलोलीचा विकास संदर्भामध्ये जितेश रावसाहेब अंतापूर अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे मांडणार आहेत आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे। 24 न्यूज देगलूर।